नागपुरात देवेंद्र फडणवीसांचा रोड शो सुरू आहे। नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात देवेंद्र फडणवीस रोड शो करतायत। नागपुरात देवेंद्र फडणवीसांच्या रोड शोला सुरुवात झालेली आहे। देवेंद्र फडणवीस यांचा नागपूरमध्ये हा तिसरा रोड शो आहे। तर नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो पार पडलाय। दरम्यान महायुतीला पूर्ण बहुमत मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। तसंच बटेंगे तो कटेंगे यावरून विरोधकांना टोला देखील लगावलाय। तसंच हिंदुत्वाच्या कार्डवरूनही त्यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे। नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील त्यांची अखेरची ही रॅली आहे। देवेंद्रजी शंखनाद इथून केला। आज अखेरच्या टप्प्यातली ही रॅली, प्रचंड असा प्रतिसाद। हे माझं घर आहे। 25 वर्ष लोक मला निवडून देत आहेत। मी इथे काम केलेलं आहे। मी माझ्या परिवारात आहे, म्हणूनच हा प्रतिसाद आहे। देवेंद्रजी, गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री कोण याबाबत प्रचंड चर्चा होत आहे। आपण म्हटलं की मी रेसमध्ये नाही। अजितदादांनी म्हटलं, सगळ्यांनी तिघांनी असे वक्तव्य केले तिन्ही नेत्यांनी आपल्या। चला, आज तुम्ही विचारताय म्हणून सांगून देतो, मुख्यमंत्री महायुतीचा असेल। किती जागा येतील निवडून काय? कारण की विरोधक पण जोरदार प्रचार करताय। पूर्ण बहुमत येईल, चांगलं बहुमत येईल। काही दिवसांपासून जो प्रचार सुरू आहे, बटेंगे तो कटेंगे असा प्रचार, अतिशय आक्रमकपणे आपला हा प्रचार सुरू आहे। कारण जर काँग्रेस वोट जिहाद करा म्हणत असेल आणि काँग्रेस या ठिकाणी जे भाजपला मतदान देतील त्यांच्यावर बहिष्कार करा, त्यांचा दानापाणी बंद करा असं म्हणणाऱ्यांच्या पाठीशी नतमस्तक असेल तर त्याचं उत्तर द्यावं लागेल। ते आम्ही दिलंय। पण महायुतीतले काही नेते आणि स्वतः तुमच्या पक्षातले काही नेते वेगळा सूर लावत आहे याबाबतीत। त्यांना समजवलंय। नेमका काय म्हणजे पुढची भूमिका काय राहील? आता भूमिका एकच, पुन्हा महायुतीचं सरकार आणायचं आणि चांगलं काम या महाराष्ट्रात करून दाखवायचं। विरोधकांकडून जो आरोप करण्यात येतोय, भाजप पराभूत होत असतं तेव्हा हे हिंदुत्वाचं कार्ड घेतं, आणि एक अजून आरोप झालेला आहे की अस्तित्वाची लढाई आहे, राऊत म्हणताय असं आहे। माझा त्यांना सवाल आहे, नोमानीचं पत्र मी तर नाही घेतलं, 17 मागण्या मी तर नाही मान्य केल्या, त्यांनी मान्य केल्या ना 17 मागण्या। जे दंग्यातले मुस्लिम आरोपी आहेत त्यांनाही सोडून देऊ हे त्यांनी मान्य केलं ना। आणि त्यानंतर जर नोमानी म्हणत असतील की आता आमच्या मागण्या मान्य झाल्या म्हणून भाजपवर सोशल बायकॉट करा, पोलरायझेशन करतं कोण आहे, संविधान उल्लंघन करतं कोण आहे, हे करतायत। जागा मिळतील महायुतीला, भाजपला पूर्ण बहुमत मिळेल, पूर्ण बहुमत। तर आपल्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते। खरं तर अखेरच्या टप्प्यातला हा संपूर्ण प्रचार सुरू आहे आणि त्यांनी आपले जे मत आहे ते पूर्णपणे रोखठोकपणे मांडलेलं आहे आणि पूर्ण बहुमत महायुतीला मिळेल असा विश्वास सुद्धा व्यक्त केला आहे। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नाजी सातपुतेचा अमर काणे, नागपूर।